नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की भैरवी अशोक मामांना म्हणते की तुम्ही ना आता यामध्ये जास्त लक्ष घालू नका आणि तुम्ही मुलांपासून जरा लांबच राहा, मी काय ते बघते. अशोक मामा म्हणतात की आणि त्यांचं खाणं पिणं. भैरवी म्हणते की मी बघते. अशोक मामा म्हणतात आणि त्यांचा अभ्यास. भैरवी म्हणते की तुम्हाला माझं क्वालिफिकेशन माहिती आहे ना. अशोक मामा म्हणतात स्वतः अभ्यास करणं आणि दुसऱ्याकडून अभ्यास करून घेणं यामध्ये फरक असतो. भैरवी म्हणते बर मी करून घेईल. अशोक मामा पुढे म्हणतात त्यांचं वागणं, त्यांचे संस्कार. भैरवी म्हणते सगळं होईल, मी सगळं बघेन म्हणाले ना एकदा. तुम्ही आता यामध्ये लक्षच घालू नका. टेक्निकली मुलांसाठी आता तुमची गरज संपली आहे. तुम्ही आराम करा, ठीक आहे. असं म्हटल्यावरती अशोक मामांना जरा धक्काच बसतो. अशोक मामा म्हणतात की मुलं सोपवली तुझ्याकडे, पण मी तुला 8 दिवस देतो. या 8 दिवसात तू स्वतःला सिद्ध कर, नाहीतर 9व्या दिवशी तुझे सगळे हक्क मी काढून घेईल. कबूल आहे का? भैरवी म्हणते हो कबूल आहे. अशोक मामा म्हणतात की दृष्टी सृष्टी हे मला चालणार नाही. जे काही सिद्ध करायचं असेल ते इथे माझ्या नजरेसमोर करायचं. भैरवी म्हणते की उत्तम. मग आता मुलं तुम्हाला सोडून कशी माझ्याकडे वळतात ना हेही कळेल तुम्हाला तुमच्या नजरेसमोर. असं म्हणून ती तिची फाईल घेते आणि तिथून जाते. तर इकडे अशोक मामा हे प्रियाला मगाशी बोलल्यामुळे प्रिया ही जाम चिडलेली असते. तर संयमी तिची माफी मागते. प्रिया म्हणते काय करू तुझ्या या माफीचं. कोण स्वतःला समजतात कोण तुझे ग्रँडपा. सगळ्यांना काय कॅरेक्टर सर्टिफिकेट देत फिरतात की काय. मागच्या वेळेस पण त्यांनी असा सीन क्रिएट केला होता. काय तर म्हणे शत्रू शत्रू. आत्तापर्यंत माझी मम्मा सुद्धा मला एवढी बोलली नसेल, हे कोण एवढे मला बोलणारे. तर संयमी मात्र प्रियाची माफी मागत असते. प्रिया म्हणते तुझे ग्रँडपा आहे किती इन्सिक्युअर आहेत ग. तुझ्यावरचा थोडा कंट्रोल जरी लूज झाला तर लगेच ते हायपर होतात. काय तर केसांना कलर केलाय म्हणून. अगं जा जाऊन सांग त्यांना की तू आता लहान राहिलेली नाहीयेस. तुझ्या केसांचा कलर करायचं की काय करायचं हे तू ठरवणार आहेस, हे जाऊन सांग त्यांना. तर संयमी म्हणते की आय नो, मी काय त्यांना सांगितलं नसेल असं वाटतं का तुला. अगं पण ते कोणाचंच ऐकत नाहीये, त्याला आता मी तरी काय करू. प्रिया म्हणते की लिसन, गो टू हेल, परत माझ्यासोबत बोलायला यायचं नाही, कळलं. तर संयमी पुन्हा एकदा तिला गयावया करत तिची माफी मागत म्हणते की प्रिया प्लीज यार, असं नको ना बोलू. मी तुमच्यासोबत असले ना की मला खूप मोकळं वाटतं, मी खूप आनंदी असते. त्या घरामध्ये सुद्धा माझी घुसमटच होत असते, पण मी करणार तरी काय. प्लीज यार मला तुमच्या ग्रुपमध्ये ठेव, असं करू नकोस. प्रिया म्हणते बरं ठीक आहे चल, तुला आमच्या ग्रुपमध्ये राहायचंय ना. मग चल आता तुला ना मी खरी गंमत काय आहे ना तीच दाखवते. आज रात्री पार्टीला येशील. तर यावरती संयमी हो म्हणते. तर इकडे कियान आणि पार्थ हे दोघं जण गप्पा मारत बसलेले असतात. पार्थ हा त्याच्या आईबाबांवरती नाराज असतो, तर कियान त्याची समजूत घालत असतो. कियान म्हणतो जाऊ दे रे, असेल काहीतरी त्यांचं सिक्रेट. पार्थ म्हणतो की आपल्या आईबाबांना ना आपले सगळे सिक्रेट हवे असतात, पण ते मात्र त्यांचं काहीच सांगत नाही रे. तेवढ्यात तिथे ईशान येतो आणि म्हणतो काय झालं रे. कियान म्हणतो अरे हा बघ ना, हा त्याच्या आईबाबांवरती चिडलाय. ईशान म्हणतो का. पार्थ म्हणतो अरे हल्ली ना घरामध्ये खूप लेट आउट वाटतं रे. आई बाबा सतत काहीतरी कुसूर करत असतात आणि मी गेलो ना की लगेच विषय चेंज करतात. ईशान म्हणतो अरे मग विचारायचं ना त्यांना काय बोलत होतात म्हणून. पार्थ म्हणतो विचारलं की म्हणतात की मोठ्यांच्या गोष्टीत तुला काय करायचंय. कियान म्हणतो हो रे, परवा पण ना माझे आई बाबा सिनेमाला गेले होते, मला न घेता. म्हणे मोठ्यांचे सिनेमे तू नाही बघायचे. ईशान म्हणतो खरं आहे यार. मोठ्या लोकांना ना आपण जेव्हा लहान हवे असतो ना तेव्हा आपण लहान आणि जेव्हा आपण मोठे हवे असतो ना तेव्हा आपण मोठे. फायनल मोठं कधी होणार आपण ना तेच कळत नाहीये. कियान म्हणतो तुम्हाला लवकर मोठं व्हायचंय का. ईशान म्हणतो हो मग. कियान म्हणतो मग माझ्याकडे एक आयडिया आहे. ईशान म्हणतो कसली आयडिया. कियान म्हणतो एक नवीन गेम आहे, त्याच्यात ना आपण नेक्स्ट लेवल क्रॉस केली ना की आपण मोठ्यांचे गेम खेळू शकतो. ईशान म्हणतो की भारी आहे रे, पण त्याच्यासाठी काय करायचं. कियान म्हणतो सोपं आहे. मोठ्या माणसांचा मोबाईल घ्यायचा, त्याच्यावरून लॉग इन करायचं. पार्थ म्हणतो अरे पण मला बाबा फोनच देत नाहीयेत. कियान म्हणतो हो रे, त्या दिवशी पण माझे आई बाबा ना मला खूप ओरडले, त्याच्यानंतर त्यांनी मला फोनच दिला नाही. ईशान म्हणतो की आयडिया, माझ्या आजोबांचा फोन आहे ना त्यावरच आपण लॉग इन करूया. कियान म्हणतो की भारी आहे, पण जर त्यांना कळालं तर. ईशान म्हणतो अरे नाही कळराणी, त्यांना तसं फोनमधलं फार काही कळत नाही, त्यांना टेक्नॉलॉजीच माहीत नाहीये. मग इझी आहे ना, मग त्यांचा फोन घेऊ आणि त्याच्यामध्ये लॉग इन करू. आजोबा झोपले ना की मग मी त्यांचा फोन घेऊन येईल. चला आता मी जातो. असं म्हणून ईशान तिथून जातो. तर इकडे भैरवी तिच्या ऑफिसचं काम करत बसलेली असते. अशोक मामा म्हणतात की मुलं अजून जेवायला आली नाहीत ग. भैरवी म्हणते की येतील. अशोक मामा म्हणतात की तुमच्या राज्यात जेवणाच्या वेळी मुलांना जेवायला बोलवायचं नसतं असं काही असतं का. नाही कुणी आलेलं दिसत नाहीये म्हणून. भैरवी म्हणते येतील त्यांचं ते. अशोक मामा म्हणतात की आपोआप.
भैरवी म्हणते, प्लीज बाबा, सतत त्यांच्या मागे ना लागत नका जाऊ. तुम्ही सारखी कटकट करून ते काही 4 घास जास्त जेवणार आहेत का? उलट कमीच जेवतील. त्यांचं ते वाढून घेतील. अशोक मामा म्हणतात, तुझं काय जातंय बोलायला? मुलं जेवली नाही तर माझ्या घशाखाली घास उतरत नाही. भैरवी म्हणते, मग उतरायला हवा. इतके डिपेंडंट नका राहू तुम्ही त्यांच्यावरती. दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःचं आयुष्य बांधून घेणं, त्यांच्याकडूनही तीच अपेक्षा करणं आणि मग नंतर म्हणणं की ह्याला माझी कदरच नाही. याने ना बाबा तुम्हालाच त्रास होणार आहे. अशोक मामा विचारतात की स्वयंपाक झालाय का? नाही, मी मगाशी नव्हतो ना म्हणून विचारतोय. तेवढ्या तिथे अनिश येतो. तो म्हणतो की बाबा तुम्ही आलात, अहो न सांगता कुठे गेला होतात? तर अशोक मामा त्याच्यासमोर हात जोडतच म्हणतात की बाळा, माझ्याबद्दल तुला एवढी काळजी वाटते हे बघून माझा ऊर आनंदाने भरून आलाय रे. तेवढे तिथे संयमी येते. ती आतमध्ये घाबरत घाबरतच येते. पण तिचे असे कलर केलेले हेअर पाहून मात्र भैरवी छान. ती उठते आणि म्हणते की वाव, ओ माय गॉड, अगं समा, तू मला सांगितलं नाहीस की तू हायलाइट करणार आहे. यू आर लुकिंग गॉर्जियस. संयमी म्हणते, नक्की ना माऊ, खूप वाईट नाही ना दिसत हे? भैरवी म्हणते, नाही यार, यू लुकिंग स्टनिंग, खूप प्रिटी दिसतेस तू. मला का नाही सांगितलंस? आता मी पण करणार आहे हायलाइट. अशोक मामा म्हणतात की झालं, आता घरात रंगरंगोटी होणार. अनिश म्हणतो, जाऊ द्या ना बाबा. तेवढ्यात ईशान येतो. तो म्हणतो की आजोबा, मला खूप भूक लागलीये. अनिश म्हणतो, हो चला, मी ताटं घेतो, तुम्ही सगळेजण जेवायला चला. असं म्हटल्यावरती अनिश पुढं ताटं घ्यायला जातो. तर त्याच्या पाठीमागे लगेच ईशान हा जेवायला बसायला लागतो. अशोक मामा त्याला अडवतच म्हणतात की, ए इकडे इकडे, चालला लगेच जेवायला. अरे तुला काही हात वगैरे धुता येतात की नाही? हात धुवायला शिकवलं होतं ना? जेवणाआधी हात पाय धुवायचं मी शिकवलं होतं की नाही तुम्हाला? चल जा आता हात पाय धु. असं म्हणून ते त्याला हात पाय धुवायला पाठवतात. पुढे इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेली असतात. तिथे ईशान येतो. अशोक मामा पुन्हा एकदा त्याला विचारतात, काय रे, धुतले का हात? ईशान म्हणतो की ईशान म्हणतो की आजोबा, मी तर ऑलमोस्ट आंघोळच केली. अशोक मामा म्हणतात, तुझी आंघोळ मला माहिती आहे ना, कावळा कुठला. तर भैरवी म्हणते की राहू द्या ना बाबा, आता आलाय जेवायला तर सारखं सारखं त्याला पळवू नका. बस रे ईशान. असं म्हणून ती पुढे जेवायला वाढायला लागते. तर भैरवी अशोक मामांच्या ताटामध्ये पोळी वाढते. आता ही तिची पोळी फार कडक झालेली असते. अशोक मामा हातात घेतात आणि म्हणतात, पापड, तुमच्याकडे जेवायला पहिले पापड देतात काय? यावरती अनिश थोडा हसतो आणि म्हणतो की पापड नाही, पोळी आहे ती. अशोक मामा म्हणतात, अरे एवढी काळी पोळी? पुढे ते संयमीला निशानला म्हणतात, याला जर पावडर लावली तर गोरी दिसेल नाही. करूयात का आपण हिचा मेकअप करूया? आणि यश लगेच भैरवीची बाजू घेत म्हणतो की बाबा, ते झालं असेल चुकून घाईत, जरा तिचं काम पण सुरू आहे ना, तुम्ही दुसरी घ्या ना, हे घ्या दुसरी. असं म्हणत तो दुसरी पोळी त्यांच्या ताटात वाढतो. तर दुसरी पण तशीच असते. पुढे अशोक मामा हे भैरवीला म्हणतात की मी पहिला घास घेऊ शकतो का? अनिश लगेच मध्ये बोलतो आणि म्हणतो, बाबा प्लीज घ्या ना, असं काय म्हणताय? अशोक मामा एक घास घ्यायला लागतात तर ती पोळी अशी काडक्याने तुटती. ते पाहून संयमी आणि ईशान यांची पण तोंड वाकडी होतात. तर अशोक मामा एक घास खातात आणि म्हणतात की तुमच्याकडे काय भाजीमध्ये मीठ टाकायची पद्धत नाहीये का? भैरवी म्हणते की मी मीठ टाकलंय. ईशान म्हणतो की अगं माऊ, भाजीला काहीच टेस्ट नाहीये. अनिश लगेच परत भैरवीची बाजू घेत म्हणतो की ईशान, भाजी राहू दे, तू आमटी चपाती खा. समा घे, आमटी घे. असं म्हटल्यावरती संयमी एक चमचा आमटीचा पेते आणि लगेच तोंड वाकडं करते. अशोक मामा सुद्धा एक चमचा आमटीचा पितात आणि भैरवीला म्हणतात, तुमच्याकडे काय खारट पाण्याला आमटी म्हणतात का? भैरवी म्हणते, आता आमटीला काय झालं? संयमी म्हणते, अगं माऊ, आमटी खूप खारट केलीये. काका मी हे नाही खाऊ शकत. प्लीज आम्ही भात, तूप आणि मीठ खाऊ शकतो का? अनिश म्हणतो, हा जा ना, खा खा. असं म्हटल्यावरती ईशान आणि संयमी हे दोघं जण किचनमध्ये जातात. अनिश बसतो. अशोक मामा म्हणतात, आता काय, आता हे सगळं जेवण वाया जाणार ना? तर अनिश म्हणतो, नाही नाही, आपण खाऊ ना, आपण खाऊयात हे सगळं. अशोक मामा अनिशकडे आणि स्वतःकडे बोट करत म्हणतात, हो आपण. पुढे ते भैरवीला म्हणतात की आता कळलं का, अट्टासाने एखादी गोष्ट करायला घेतली ना, काही काय होतं त्याचं? तर इकडे प्रिया ही तिच्या फ्रेंडला फोन लावते आणि सांगते की यार, ती जी संयमी आहे ना, तिचे आजोबा खूप डोके खातात रे. अरे ते नको नको ते बोलतात. थोडं काय झालं ना की लगेच भांडायला येतात. आणि या संयमीला ना आता मला चांगला धडा शिकवायचा आहे. आता तिच्यावर मला असा बॉम्ब टाकायचा आहे ना की परत ती आपल्या ग्रुपमध्ये आलीच नाही पाहिजे. आणि हे सगळं तिचं बोलणं पाठीमागून रियांश ऐकतो. तर इकडे घरी अशोक मामा हे हॉलमध्ये फेऱ्या मारत असतात आणि बेडरूममध्ये ईशान, संयमी, अनिश आणि भैरवी असतात. ईशान म्हणतो, यार काका चल ना, हळूच जाऊ आपण आणि गपचूप काहीतरी खाऊन येऊ, खूप भूक लागली यार. अनिश म्हणतो, जरा हळू, अरे बाबा बाहेर ऐकतील. संयमी म्हणते, अरे खरंच काका रे, पोटच नाही भरलेलं, खूप भूक लागलीये. ईशान म्हणतो, तिकडे इरा मीनाच्या हातचं मस्त चमचमीत खात असेल, मस्त पोट भरलं असेल आणि ढेकर देत असेल. भैरवी रागातच म्हणते की मग तू जातो का तिकडे, पाठवू का तुला तिकडे मी? संयमी म्हणते, अगं माऊ, त्याला भूक लागली म्हणून तो तसं म्हणतोय.
भैरवी म्हणते की "आणि सामा तू, मला तुझ्या मदतीची गरज होती. तुला बरोबर त्याच टायमिंगला फ्रेंडकडे जायचं होतं. स्वयंपाक पण मीच करायचं, ऑफिसचं काम पण मीच करायचं. काय फालतूगिरी?" असं म्हणत ती हातातली जी उशी असते ती जोरात फेकते. अनिश तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, "तू हे काय करतीयेस?" तर हे सगळं बाहेरून अशोक मामा ऐकत असतात. भैरवी अनिशला म्हणते, "आणि तू पण वेळेला बरोबर बाहेर गेला होतास रे. अरे ते एटीएमचं काम आता ऑनलाईन पण होऊ शकतं." अनिश म्हणतो, की "मी वाईल्ड टूर कॅन्सल केली. त्या लोकांचे पैसे परत द्यायला नको का? ते गरजेचं होतं आणि आर-टी-जी-एस हे असं ऑनलाईन होत नाही. त्याच्यासाठी मला बँकेत जावंच लागणार होतं. म्हणून मी गेलतो." ईशान म्हणतो, "शिट यार, तुम्ही उगाचच फुलराणी आणि तिला काढून टाकलं कामावरून. ती होती तर 2 वेळेचं चांगलं जेवायला तरी मिळत होतं." हे ऐकून अशोक मामा येतात आणि म्हणतात, की "मी फुलराणीच्या घरी गेलो होतो. तिचं घराचं दार हे बंद होतं. गावाला गेलीये म्हणे. ती जर असती ना तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती." असं म्हणत अशोक मामा हॉलमध्ये सोफ्यावरती बसतात. तर भैरवी रागातच उठते आणि बाहेर रागारागात येत अशोक मामांना म्हणते, की "आता फुलराणी या घरात परत कधीच येणार नाहीये. विषय संपला." अशोक मामा म्हणतात, "पण मी कुठे काय म्हणतोय? तसंही नाही तरी मला कमीच जेवायला लागतं. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू कर स्वयंपाक आळणी." असं म्हटल्यावरती आतून संयमी, ईशान आणि अनिश हे ओरडतच येतात, की "नको, नको, नको, नको." तर भैरवी म्हणते, की "व्हॉट द हेल? मग तुमची काय इच्छा आहे आता मी जाऊन तिचे पाय धरायचे की काय?" अशोक मामा म्हणतात, की "नाही, तुला ते जमणार पण नाहीये करायला. कारण की तसं करायला मनाचा मोठेपणा लागतो आणि तो तुझ्याकडे अजिबात नाहीये." अशोक मामा म्हणतात, "चल, मी स्वयंपाक करतो." असं म्हटल्यावरती ईशान आणि संयमी हायसं वाटतं. ते जरा खुश होतात. अशोक मामा म्हणतात, "पण मी जो स्वयंपाक करेल, तो तुम्हाला सगळ्यांना खावा लागेल. आणि परत एकदा सांगतोय, मला अन्न वाया गेलेलं चालणार नाही आणि बाहेरून आणलेलं तर त्याहून चालणार नाही." ईशान म्हणतो, "हो, हो, चालेल आजोबा. तुम्ही किमान हिच्यापेक्षा चांगला स्वयंपाक कराल." असं म्हटल्यावरती अशोक मामा आणि अनिश हे थोडेसे खासतात. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. तर आता भैरवीने नवीन कामवाली बोलवलेली असते. ही भोजपुरी असते. निम्म मराठी आणि निम्म हिंदी बोलत असते. तोंडामध्ये पान असतं. ईशान तिला विचारतो, की "आपल्याला कोण हवंय?" ती बाई म्हणते, की "ये माझगावकर का घर है ना?" ईशान म्हणतो, की "हो, हे माझगावकरांचंच घर आहे." असं ऐकल्यावरती ती डायरेक्ट आतमध्येच घुसते आणि बडबड करायला सुरुवात करते. ही तिथूनच बोलते ती, की "मला हे घर सापडलं नाही, पत्ता कळाला नाही" वगैरे, वगैरे तिचं चालू होतं. अशोक मामा म्हणतात, की "तू काय को इधर आया?" तर ती बाई म्हणते, की "वो भैरवी मैडम है ना, उसने मुझे बुलाया है यहाँ काम पे." आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.